वेलकम टू सिंगापूर डे टू ब्लॉग. आजच्या दिवसाची सुरुवात झाली शॉपिंगने. हॉटेलमधून आम्ही थेट निघालो आणि पोहोचलो बुगीज मार्केटला. MRTने बुगी स्टेशनला उतरलं की समोरच हे मार्केट आहे, त्यामुळे पोहोचणं खूप सोपं आहे. इथे थोडीशी विंडो शॉपिंग केली आणि अर्थातच थोडी ऍक्च्युअल शॉपिंग सुद्धा. मार्केट एक्सप्लोअर करेपर्यंत लंच टाइम झाला. मग तिथल्याच एका हॉकर सेंटरमध्ये जेवणाचा आस्वाद घेतला आणि निघालो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनकडे. आम्ही फक्त सहज एक्सप्लोअर करायचं म्हणून पोहोचलो मरीना साऊथ पियरला. खरं सांगायचं तर हे एक फेरी टर्मिनल आहे, पण तिथे पोहोचलो आणि आम्हाला एक खरंच सुंदर सरप्राईज मिळालं. समोर निळशार पाणी आणि वर तितकंच निळं आकाश आणि आजूबाजूला अगदी शांत वातावरण. अशी जागा जिथे बसलं की वेळ कसा जातो हेच कळत नाही. शहराच्या गजबजाटातही इतकी शांत जागा मिळणं म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे. आम्ही बराच वेळ तिथे निवांत बसून राहिलो. सोबत सँडविचेस आणि गरमागरम कॉफी होती. समोर उडणारे कावळे, कबूतर, वाहणारा वारा आणि कोणतीही घाई नाही. काहीही न करता फक्त त्या क्षणाचा आनंद घेत राहिलो आणि कधी संध्याकाळ झाली तेही कळलं नाही. त्या शांत आठवणी मनात साठवत मग आम्ही निघालो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनकडे. मोठमोठ्या आणि अगदी स्वच्छ रुंद रस्त्यांवरून चालत चालत आम्ही निघालो. रस्त्यात मरीना बे सँड्सचे सुंदर व्ह्यूज दिसत होते, पण आमचं डेस्टिनेशन होतं गार्डन्स बाय द वे. आज शिरतात लक्षात आलं की हे काही 1-2 तासात पूर्ण बघण्यासारखं नाही. म्हणून ठरवलं आज जितकं एक्सप्लोअर करता येईल तितकं करू, उरलेलं उद्या पाहू. कारण आजची अजून एक खास गोष्ट बाकी होती. मग सुपर ट्रीला बाय करून गार्डन्स बाय द बे मधून आम्ही निघालो मरीना बे सँड्सकडे. हे आहे जगप्रसिद्ध मरीना बे सँड्स हॉटेल. आणि इथून आपण जातोय त्याच्या भव्य मॉलमध्ये. रात्रीचं सिंगापूरचं एक खरंच वेगळं रूप दिसतं. चमचमणाऱ्या इमारती, संपूर्ण शहराची एनर्जी एकदम मेस्मरायझिंग असते.
हा मॉल खूप मोठा आहे आणि याच्या मागच्या बाजूला दर संध्याकाळी होतो तो फेमस लाईट अँड वॉटर शो. तो पाहायला आपण आलो आहोत. हा शो म्हणजे सिंगापूर ट्रिप मधला एक मस्ट वॉच एक्सपिरियन्स आहे. शो संपल्यावर दिवसाची सांगता केली ब्लॅक टॅप मध्ये. तिथला पेरी पेरी बर्गर खाऊन आम्ही आमचा डे 2 एकदम परफेक्ट नोटवर संपवला. डे 3 मध्ये अजून खूप सुंदर ठिकाणे एक्सप्लोर करूयात. आणि जरा व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू.